यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला राम मंदिराचा मुद्दा प्रचारात होता, मात्र जसजसे मतदानाचे टप्पे पार पडले हा मुद्दा कमी कमी होत गेला। मात्र महाराष्ट्राच्या शेवटच्या टप्प्यात राम मंदिरासह पाकिस्तानच्या मुद्द्यानं जोर पकडलाय। पाहूयात महाराष्ट्राच्या निवडणुकीत पाकिस्तानची एंट्री। राम मंदिर उभारणीवरून सुरू झालेला भाजपचा प्रचार राम मंदिरावर विरोधक बुलडोजर फिरवणार या आरोपापर्यंत येऊन ठेपलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून उत्तर प्रदेशातील सभेतून विरोधकांना लक्ष्य केलं। काँग्रेस समाजवादी पक्ष सत्तेत आल्यास अयोध्येतील राम मंदिर बुलडोजर वापरून पाडतील असा आरोप केला। यावरून इंडिया आघाडीने मोदींना जशास तसं उत्तर दिलंय। सपा कांग्रेस वाले सरकार में आए तो रामलला को फिर से टेंट में भेजेंगे और मंदिर पर बुलडोजर चलवा देंगे। क्या योगी जी से यही सीखना है क्या? अरे जरा योगी जी से ट्यूशन लो, बुलडोजर कहां चलाना कहां नहीं चलाना। इलेक्शन कमीशन उनके ऊपर एक्शन लेना चाहिए। जो इंस्टिगेटिव स्पीचेस करते हैं तो उनके खिलाफ तो कार्रवाई होनी चाहिए। अगर कोई छोटा मोटा नेता करता तो हम मानेंगे, ये बुलडोजर लगाएंगे वो लगाएंगे। जो चीजें हम नहीं कर सकते, इम्पॉसिबल है, और उसको उन्होंने ऐसा लोगों को भड़का रहे हैं, तो ये कभी नहीं होगा। हमारी गवर्नमेंट आने के बाद हर चीज की हिफाजत होगी। ये हमारा जो संविधान कहता है, संविधान के तहत हम चलेंगे। दरम्यान मुंबईतील सभेत राज ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर आले होते। यावेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला। पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळेच राम मंदिर उभं राहिलं असं म्हणत राज ठाकरेंनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली। ज्यावेळेला बाबरीचा ढाचा पडला त्याच्यानंतर ते राम मंदिर बनवू 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 मनात असं आलं होतं की कधी हे बनणार नाही बहुधा। पण मोदीजी मी आपल्याला खरोखर धन्यवाद देतो की आपण होतात म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं। अन्यथा ते झालंच नसतं। कुछ भी बकते जा रहे, वो जो कह रहे हैं कि इंडिया आघाड़ी की सरकार आएगी तो कांग्रेस राम मंदिर पर बुलडोजर चलाएगी, ये होगा नहीं। पहले तो हमारी सरकार राम मंदिर का काम पूरा करेगी। जो उन्होंने आधा अधूरा किया है वो तो पूरा करेगी। महाराष्ट्रातील 5व्या टप्प्याच्या प्रचारात पाकिस्तानच्या मुद्द्यावरून महायुती मवियात चांगलीच झुंपल्याचं बघायला मिळालं। उद्धव ठाकरेंच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे फडकवल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आला, तर भाजपच्या मनात पाकिस्तान मोदींना केक आठवत असेल असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलाय। इंडी गठबंधन की पहली सभा में सारे नेताओं ने कहा हिंदू शब्द छोड़ दो। उन्होंने हिंदू शब्द छोड़ दिया, वो हिंदू शब्द का उच्चारण नहीं करते। उसके बाद तुष्टीकरण की नीति यहां तक पहुंच गई, उनकी रैली में मुंबई बम कांड का आरोपी ये उनका स्टार प्रचारक बनता है। और हद तो वो हो जाती है कि जब उद्धव ठाकरे जी की रैली में पाकिस्तान के झंडे नचाए जाते हैं तो ये तुष्टीकरण की नीति बिल्कुल चल रही है। आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो, पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सर यांची कविता एक त्यातल्या 4 ओळी ऐकवल्या, ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक कल्पना असते, पण आता ती चालणार नाही। 5व्या टप्प्यासाठी मुंबई, ठाण्यासह धुळे आणि नाशिक जिल्ह्यात मतदान पार पडतंय। या मतदारसंघांमध्ये मुस्लिमांचं मोठं प्रमाण आहे। हाच मुद्दा लक्षात घेत भाजपनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रचारात उतरवलं। तेही आपल्या भाषणातून पाकिस्तानचा उल्लेख करतायत। जो लोग ये पाकिस्तान के समर्थन में बात करते हैं ना, इनको पाकिस्तानी भेज देना चाहिए। मैं तो कहूंगा इन पाकिस्तान परस्तों से जाए पाकिस्तान में, भीख मांगे पाकिस्तान में, कंगाल बन करके वहां पर इनके दिमाग ठिकाने न लग जाए तो अपने आप ठीक हो जाएंगे। खाएंगे भारत के अंदर और जो गाएंगे पाकिस्तान का,
उनके लिए हिंदुस्तान में कोई ठिकाना नहीं होना चाहिए, कोई ठिकाना नहीं होना चाहिए। पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या रॅलीमध्ये फडकतात। मुंबई बॉम्बस्फोट मधला आरोपी इक्बाल मुसा त्यांच्या रॅलीमध्ये फिरतोय आणि याकूब मेमन हा बॉम्बस्फोट मधला आरोपी, त्याच्या समाधीचं, त्याचं काय कबरीचं उदात्तीकरण होतंय, त्याचे कार्यकर्ते या लोकांच्या ऑफिस मध्ये फिरताना पाहतोय आपण। कुठं चाललोय आपण? खरं तर कोणतीही निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढणं अपेक्षित असतं, मात्र गेल्या काही वर्षांपासून आपल्या देशात धार्मिकतेच्या मुद्द्यावर निवडणुका होत आहेत। यातून धार्मिक किंवा जातीय आधारावर वादाचे ध्रुवीकरण करण्याचा हेतू असतो। त्यामुळे विकासाचे मुद्दे सोडून वोट जिहाद, पाकिस्तान या भोवती निवडणुकीचा प्रचार फिरताना दिसतोय। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।